नमस्कार, मी नम्रता. पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला डब्यासाठी दुधीची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे. इथे मी अर्धा किलो दुधी घेतला आहे आणि दुधी कोवळा घ्यायचा चांगला, म्हणजे भाजी एकदम छान होते. आणि त्याला असं सोलून घ्यायचा पूर्ण. त्याच्यानंतर त्याचे मोठे पीस कापून घ्यायचे. मग त्याचे 4 भाग करून घ्यायचे आणि त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या. हे बघा अशा पद्धतीने. नंतर छोटे छोटे पीस कापून घ्यायचे. छोटेच पीस कापून घ्या म्हणजे भाजी लवकर शिजते. आता भाजी फोडणीला टाकून घ्यायची. तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता टाकायचा आहे, ठेचलेलं लसूण 1 चमचा, हिंग टाकायचा आहे 2 चिमटी. थोडंसं परतून घ्यायचं आहे, लसूण लाल होऊन द्यायचा नाही आहे. मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे बारीक कापून, आणि एक छोटा साईजचा टॅमॅटो बारीक कापून तो याच्यात टाकून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चांगला आपल्याला कांदा आणि टॅमॅटो परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत. कांदा टॅमॅटो आपला परतून झाला आहे. आता याच्यात मसाले टाकून घ्यायचे. तर पाव चमचा घ्यायचे हळद पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, मसाला घेतला आहे मी 1 चमचा. तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाका आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. मसाला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचे आहे चण्याची डाळ. तर चण्याची डाळ थोडीशी लवकर शिजण्यासाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा, म्हणजे लवकर भिजते आणि लवकर शिजते. त्याच्याऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. आणि दुधी धुतलेली याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. दुधी टाकल्यानंतर 1 मिनिटभर चांगलं परतून घ्या. ही दुधीची भाजी आहे ना, खूप छान लागते अशा पद्धतीने जर बनवली तुम्ही तर. खूप जास्त पाणी न घालता शिजवायची आहे आपल्याला. गॅस एकदम बारीक ठेवून ही भाजी आपल्याला शिजवायची आहे. त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे, त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवून द्यायचं आहे. लागलं तर थोडंसं पाणी गरम झाल्यावर थोडं थोडं करून टाका. भाजी शिजण्यापुरतं अगदी 15 मिनिटात ही भाजी तयार होते. फक्त चण्याची डाळ शिजली की नाही ते बघायचं. दुधी तर अगदी 10 मिनिटात शिजून जातं. परत एकदा झाकण ठेवायचं आहे, लागून द्यायची नाही अजिबात. हे बघा भाजी आपली आता तयार झाली आहे. वाफेवर शिजवून घेतले पूर्ण, कारण वाफेवर शिजवलेल्या भाज्या आहेत ना खूप छान होतात. डाळ पण शिजली आहे. आणि याच्यामध्ये टाकायचं आहे फक्त 1 चमचा गूळ. गोड होणार नाही भाजी, पण चव खूप छान लागते गूळ टाकल्याने. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. मस्तपैकी आपली भाजी तयार झाली आहे. डाळ न घालता सुद्धा ही भाजी तुम्ही अशीच बनवली ना तरीसुद्धा भाजी तेवढीच टेस्टी बनते. नक्की बनवून बघा.